नमस्कार मंडळी. आज आपण शिकूया की वन वन डायमेन्शनल ॲरेमध्ये व्हॉट आर द डिफरंट वेज दॅट वी कॅन इनिशियलाइज द ॲरे. ठीक आहे. तर वेगळे कुठचे तरीके आहेत की मेथड्स आहेत ज्याच्यामुळे आपण ॲरेजला आपण इनिशियलाइज करू शकतो. आपण इनिशियलाइज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून त्याला आपण प्रिंट प्रिंट पण करूया. ओके. हा प्रश्न 24-25 सेमिस्टर 1 त्या पेपरमध्ये आला होता. सो प्रश्न असा होता, व्हॉट आर द डिफरंट वेज दॅट यू कॅन इनिशियलाइज एन ॲरे. सो वन इज फुल इनिशियलायझेशन. तर याच्यामध्ये काय की मी एक ॲरे बनवली आहे फुल आय म्हणून. याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज असणार आहेत. सो 1, 2, 3, 4, 5. तर ह्याचं जर आपण प्रिंट करू तर ह्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यूज 10, 20, 30, 40, 50 जे सगळे व्हॅल्यूज आहेत ते सगळे प्रिंट होतील. ह्याच्या आधी मी वन डायमेन्शनल ॲरेचा वन ऑफ वन ॲरेचा टाकलेला आहे. आधी तो बघा, मग तुम्ही हा बघायला या. कारण जर तुम्हाला ॲरेज काय आहे ते माहीत नाहीये, तर हे समजायला तुम्हाला बरंच डिफिकल्ट जाईल. ठीक आहे. तर इकडे मी ॲरे डिफाईन केली आहे. त्याची साईज 5 आहे, ज्या मी व्हॅल्यूज टाकलेले आहेत आणि आता मी ही ॲरेजची जी व्हॅल्यूज आहेत, ती मी प्रिंट करतोय. ठीक आहे. आणि ते व्हॅल्यू जेव्हा प्रिंट होतील, मी त्याला बॅकस्लॅश टी इज बेसिकली टॅबनी सेपरेट करणार आहे. ठीक आहे. आणखीन फुल आय म्हणजे माझी जी ॲरे साईज आहे, ॲरेचं नाव आहे, त्यातला मी सबस्क्रिप्ट देतोय, की इंडेक्स मी देतोय ॲज आय. आयची व्हॅल्यू आधी 0 असणार, मग 1 असणार, मग 2 असणार, 3 असणार, 4 असणार, असं करत पुढे जाईल. ठीक आहे. नेक्स्ट इज पार्शियल इनिशियलायझेशन. तो ठीक आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय केले, मी ह्याच्यामध्ये ॲरेची साईज मी 8 ठेवली आहे. पण मी व्हॅल्यूज फक्त 4 दिले आहेत. 1, 2, 3, 4. मग पुढचे व्हॅल्यूज 6, 7, 8, 5, 6, 7, 8 व्हॅल्यूजला काय असणार? सो तेव्हा तिकडे व्हॅल्यूज 0 असणार आहेत. सो तुमचं आउटपुट असा येणार आहे. ठीक आहे. तर हे पण आपण बघूया फॉर लूपमध्ये टाकून. तर इट इज नो साईज. तर बेसिकली मी काय साईज दिलेलंच नाहीये. तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही टाका. सो इकडे आपण 8 दिले, तर आपण सगळे 8 नाही टाकले, बाकीचे 0 येतात. इकडे जर तुम्ही काही साईजच दिली नाही आणि जर तुम्ही 4 व्हॅल्यूज टाकले, तेवढेच फक्त प्रिंट करणार. तेवढंच, बाकीच्याला काही नसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज झिरो इनिशियलायझेशन. बेसिकली मला सगळ्या ॲरेमध्ये, सगळ्या एलिमेंट्समध्ये व्हॅल्यूज प्रत्येकाची 0च पाहिजे. ठीक आहे. तर ह्याचं आउटपुट असं 0, 0 असणार आहे. हे करायला व्हॉट यू डू इज इंटिजर ॲरे 0 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 टाकले, मग त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज आहेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू 0 आहे. तर तुम्ही असं सिंगल 0 टाकलं, तर प्रत्येकाला व्हॅल्यू तो 0च घेतो. ठीक आहे. आता आपण ह्याला प्रिंट करूया. सेम फॉर लूपमध्ये टाकून 0 माझं ॲरे नेम आहे आणि त्याला मी इंडेक्स व्हॅल्यू इथलं 5 देतोय. तर ते असं सगळं प्रिंट करेल. ठीक आहे. आपण रन करून बघूया एक काय येतं आउटपुट. ठीक आहे. पहिल्या इंडेक्सची व्हॅल्यू पहिल्या फुल इनिशियलाइजमधलं जे आहे 10, 20, 30, 40, 50 आली याच्यामध्ये पहिले फुल इनिशियलायझेशन. नेक्स्ट पार्शियल इनिशियलायझेशनमध्ये 8चा ॲरे होता. त्याच्यामध्ये फक्त मी 4 व्हॅल्यूज टाकले. पुढचे 4 0 झाले. ठीक आहे. तिसरं आहे नो साईज. मी काही साईज दिलंच नाही आहे आणि त्याचं मी एवढं करून प्रिंट करतो. ठीक आहे. तर व्हॅल्यूज काय आले? 10, 102, 202, 302, 402. ठीक आहे. लास्ट इज झिरो इनिशियलायझेशन. त्याच्यामध्ये मी सगळ्या व्हॅल्यूज 0च दिलेल्या आहेत. इंडेक्सचा साईज इज 5. तो 1 0, 2 0, 3 0, 4 0, 5 झिरोज. एव्हरीथिंग इज झिरोज ओन्ली. पण आपण इनिशियलाइजच तसं केलं नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. नीटपैकी प्रॅक्टिस करा. स्वतःहून करा. स्वतःहून कम्प्युटरवरती प्रोग्राम पण लिहा. ठीक आहे.
नेक्स्ट लीप किंवा अजून तुम्ही कुठचाही यूज करू शकता. तुम्ही प्रोग्रामिस्टचं पण आहे असंच ॲप्लिकेशन ऑनलाईन कंपायलर. ते पण तुम्ही यूज करू शकता. प्रॅक्टिस करा. यू विल बी एबल टू डू इट.